आज सकाळी ओमकार भाऊचा फोन आला, म्हणला खाली ये, मी तुला घ्यायला येतोय. आपल्याला जायचं आहे शंकर महाराजच्या दर्शनासाठी. मग आम्ही दोघं निघालो लगेच. भाऊ म्हणला निघायचं तर मग लगेच निघायचं असते, मग बाकी काय प्रश्न विचारायचा नसतो, विषय संपला. मग निघालो आम्ही सकाळ सकाळी. भरपूर थंडी होती. थंडीचं निघालो तसंच जाता जाता महाराजांना मुजरा केला इथं. मग तसंच पुढं आलो. लगेच शनिवार वाड्यापाशी आलो. तिथून पुढं आलो की इथं दगडूशेठच्या अलीकडेच साईबाबांचं मंदिर आहे. तिथं दरवेळेस गाडी लावतो. तिथं गाडी लावली आणि निघालो. मग तिथं जातानाच बरोबर हनुमानचं मंदिर आहे. खूप भारी मंदिर आहे. इथं दर्शन घेतलं. छोटंसंच आहे पण खूप मस्त मूर्ती आहे हनुमंताची. मग तिथून निघालो दगडूशेठच्या दर्शनांसाठी. पण दर्शनासाठी जाताना बाहेरून दर्शन घेतलं पहिलं. मग आज जाताना पहिलं स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. इथंच आहे बॅक साईडला दगडूशेठच्या. मग तिकडनं निघून दगडूशेठचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मग इथं जाता जाता दत्तांचं दर्शन घेतले आणि मग इथून आम्ही निघालो शंकर महाराजांच्या दर्शनासाठी. जाताना इथं स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे, खूप भारी मूर्ती आहे. मग पोचलो इथं शंकर महाराजांच्या मठात. मग चाफ्यांची फुलं घेतली महाराजांसाठी. मग बजरंगबलीचं दर्शन घेतलं. आत आलो, मस्त वाटलं. स्वामींचं दर्शन घेतलं. मग शंकर महाराजांचं पण दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो प्रसादालयामध्ये. प्रसाद खूप भारी असतो इथला. सगळ्यांनी नक्की खावा इथं आले की. खूप भारी प्रसाद आहे, मन तृप्त होऊन जातं. आज दगडूशेठ आणि शंकर महाराजांचे अचानक दर्शनाचा योग आला, पण खूप मस्त झालं दोन्ही दर्शन आज.